गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हावे नाही म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात आले, पण गेल्या 6 महिन्यापासून त्यांना मानधन न मिळाल्यामुळे त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे। लवकर द्या, लवकर द्या, मानधन लवकर द्या, लवकर द्या, लवकर द्या, मानधन लवकर द्या। आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आमचे आहेत कंत्राटी शिक्षकांचे जवळपास 6 महिन्यापासून मानधन थांबलेलं आहे। वारंवार जिल्हा परिषद लेवलवर आम्ही पाठपुरावा करून सुद्धा आमच्याकडे डोळेझाक केले जाते। 6 महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे आम्हा सर्व कंत्राटी शिक्षकांवर आज एकत्र येण्याची वेळ झालेली आहे। सोबतच 6 महिने पगार न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे। या सगळ्या गोष्टी आम्ही जिल्हा परिषद लेवलवरती त्यांच्या निदर्शनास आणून देतोय, तरी पण सुद्धा आमची दखल घेतली जात नाही। त्यामुळं आज आमचे सर्व कंत्राटी शिक्षक बांधव या ठिकाणी पंचायत समिती अहेरीला एकत्र जमून आम्ही कामबंद आंदोलनाला सुरुवात करत आहोत। जर मागण्या लवकरात लवकर मार्गी लागल्या नाही तर हे आमचं बेमुदत कामबंद आंदोलन असंच सुरू राहील। या ठिकाणी शासनाला जेवढ्या लवकर करता येत असेल तेवढ्या लवकर आमच्या समस्यांचं निराकरण करून देऊन आम्हाला नियमित कामावर रुजू करून घ्यावं, असं सर्व आमच्या कंत्राटी शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही सरकारला अशी विनंती करत आहोत। धन्यवाद। तर तुमचं जे हा जो बेमुदत संप आहे तर जिल्ह्यापर्यंत मर्यादित आहे की संपूर्ण महाराष्ट्रातले शिक्षक वर्ग करत आहे? आता सर सुरुवातीला आम्ही जिल्ह्यापर्यंतच मर्यादित आहे। हळूहळू आमचा जो हा व्याप आहे हा पूर्ण महाराष्ट्र राज्यभर व्याप चालणार आहे। हा जो प्रश्न आहे तुमचा, हा मुद्दा फक्त तुमचा गडचिरोली जिल्ह्याचाच आहे की मग अदरवाईज दुसऱ्या बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, पण त्यांनी त्यांच्या लेवलवरती त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे। त्याच पद्धतीने आम्ही आता जिल्ह्यातील म्हणजे जवळपास 12 पंचायत समितीमध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम सुरू केलेला आहे की प्रत्येक पंचायत समितीचे सर्व कंत्राटी शिक्षक आपापल्या पंचायत समिती लेवलवर आंदोलन करणार आहेत आणि त्याच्यानंतर सर्वजण मिळून आम्ही जिल्हा परिषदला आमचा मोर्चा वळवणार आहोत। म्हणजे तुमच्या मागण्या पूर्ण होतपर्यंत तुम्ही आंदोलन करणार आहे? बस आमचे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा कुठलाही कंत्राटी शिक्षक शाळेवर रुजू होणार नाही।